पुढची बातमी आहे पुण्यातली हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली आहे। दुपारी 2:30 ते 3 या अर्ध्या तासाच्या सुमारास मोठ्या प्रमाणावरती गारपिटीला सुरुवात झालेली बघायला मिळाली। तर पुण्याच्या बाणेर आणि त्यासोबतच पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील पाऊस झालेला आहे। पुण्यातील दृश्य आपण बघतोय, हिंजवडीचा परिसर आहे आणि या ठिकाणी गारपीट झाल्याची दृश्य सध्या समोर येत आहेत। एकीकडे अवकाळी पावसाने राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावली आहे, दुसरीकडे हिंजवडीसारख्या शहरी भागामध्ये देखील गारपीट होती आहे। आपण अंदाज लावू शकतो की किती मुसळधार पाऊस सध्या पुण्यातील अनेक भागांमध्ये सुरू आहे। मागील 20 ते 25 मिनिटांपासून असा हा मुसळधार पाऊस पुण्यामध्ये बरसतोय आणि पुढील देखील असाच पाऊस पुढे 4 दिवस हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि या अचानक आलेल्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे नक्कीच वातावरणात मोठा गारवा निर्माण झालेला आहे आणि साहजिकच याचा आनंद सध्या पुणेकर घेताना दिसतात। मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांचं काहीसं नुकसान देखील होताना दिसतंय या पावसामुळे आणि गारपीट देखील काही ठिकाणी या ठिकाणी होताना दिसतेय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर पुण्यामधल्या हिंजवडीचा परिसर आहे, वादळी वाऱ्यासोबतच गारांचा हा मारा नागरिकांना अनुभवायला मिळालाय। अर्थातच नागरिकांची पळापळ झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।